आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर हल्ला करण्यात आला। बागल भावंडांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। सोलापूरमध्ये शिवसेना भाजप वाद विकोपाला गेलाय। महेश चिवटे हे शिंदे समर्थक आहेत आणि मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत। महेश चिवटे यांनी या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केलाय। दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते, तर रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत। चिवटे यांनी केलेल्या या आरोपांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचं स्पष्ट आहे। या दोघांमधील वाद यापूर्वीही समोर आलेला होता। मकाई कारखान्याचे सर्व रश्मी बागल, दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणांनी माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली, लाटा काथ्याने मारहाण केली, मला खाली पाडून मारलं। मी एकटाच होतो, शेतातनं रानात येत होतो, मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता। मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो, तू जर सुपारी देऊन जसं माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर या पुढे दिलं जाईल हे लक्षात ठेव। तुला बी तुझा भाऊ आहे हे ध्यानात ठेव।